नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे। कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटमधील मार्गदर्शक तत्वांनुसार सन 2019 पर्यंतच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची दुसरी बैठक संपन्न झालेली आहे आणि ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाने 2029चे सविस्तर व्हिजन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आखण्यात असलेला रोड मॅप जो आहे तो इथं पहा, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आखण्यात आलेला रोड मॅप सादर करण्यात आलेला आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ ठरणारा हा रोड मॅप आहे। यावेळी कौशल्य विकास मंत्री, त्याचबरोबर श्री मंगल प्रभात लोढा, मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आणि वित्त राज्यमंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित विभागाचे अप्पर सचिव, या ठिकाणी मुख्य सचिव व प्रधान सचिव उपस्थित होते। त्यामध्ये तर पहा अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि ज्या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्र 2029 एक व्हिजन मांडण्यात आलेलं आहे। या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून हे व्हिजन सादर करण्यात आल्यामुळे विकसित महाराष्ट्र 2029चं हे व्हिजन आहे आणि यामध्ये काही विकासाचे मुद्दे असणार आहेत। त्याचबरोबर पहा, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून इथून पुढे दिव्यांगांच्या विकासासाठी जे काही उपक्रम असतील, ज्या काही मार्गदर्शक सूचना असतील, त्या सर्वांचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। परंतु पहा, हे झालं व्हिजन 2029 पर्यंतचं हे व्हिजन असणार आहे, ज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। रोड मॅप असणार आहे हा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी इथं आपल्याला कार्यप्रणाली विकसित झालेली पाहण्यास मिळत आहे। दिव्यांगांच्या हितासाठी, दिव्यांगांच्या कल्याणासाठी व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यात आलेला आहे 2029 पर्यंत। परंतु सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पहा, हे पुढच्या गोष्टी आहेत। 2029 पर्यंतचं व्हिजन मांडण्यात आलेलं आहे, व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यात आलेलं आहे। सविस्तर या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सादर करण्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विसरलेले आहेत हे मंत्री, असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि तो मुद्दा म्हणजे हे व्हिजन सगळं बाजूला राहू द्या, प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो वेळेवर जमा करायला पाहिजे। मार्च महिन्यामध्ये सुद्धा काही दिव्यांग बांधवांना पैसे आलेले नव्हते। एप्रिलचा तर हप्ता आता एप्रिल महिना संपत आलेला आहे, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आता मेचा सुद्धा हप्ता जवळ आलेला आहे, मेच्या हप्त्याची सुद्धा तारीख आपल्याला पाहण्यास मिळू शकते, कारण आपण पाहिलेलं आहे सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत जानेवारी महिन्यापासून लवकरच हप्ता वितरित केला जात आहे। 2 महिने मागचे उशीर झाला आणि त्या 2 महिन्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पहा, अर्थसंकल्प सादर केला जात होता, वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शासन स्तरावर सुरू होत्या, त्यामुळे या 2 महिन्याला उशीर झालेला होता। परंतु 2026चे हप्ते वेळेवर मिळत आहेत असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। पण दिव्यांग कल्याण विभागामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या हप्त्याचं काय, रोड मॅप सादर केला आहे 29 पर्यंत। 2029चा हा रोड मॅप आहे, 2029चं हे व्हिजन डॉक्युमेंट आहे, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं दिव्यांगांच्या विकासासाठी ही कार्यप्रणाली विकसित करण्यात येत आहे किंवा हा आराखडा आखण्यात आलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर जमा करायला पाहिजे। मार्च महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नव्हते, मार्च महिन्याचे पैसे 2,500 रुपये आणि एप्रिलचे 2,500 रुपये अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांना या ठिकाणी एप्रिलमध्ये
कमीत कमी एप्रिलच्या एंडिंगपर्यंत तरी 5,000 रुपये जमा करायला पाहिजे. ज्यांना मागचा हप्ता जमा झालेला नव्हता अशा लाभार्थ्यांना पण काय होत आहे, निधी वितरित केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे शासन निर्णय येणं. शासन निर्णयामध्ये नेमका किती निधी मंजूर होतो हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. मग ज्यांना पैसे मिळत नाहीत त्यांचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये ॲड होऊन त्यांना मिळत नाहीत. मग ते पैसे नेमके जातात कुठं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा सर्व गोंधळ रोखण्यासाठी हा संपूर्ण नियोजनाचा अभाव आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे अतुल साळवे साहेब यांना कृपया एक विनंती आहे, कोणताही नेता असो, दिव्यांग कल्याण विभागाचा असो, सामाजिक न्याय विभागाचा असो, त्या सर्व नेत्यांना एक रिक्वेस्ट आहे. आणि ती रिक्वेस्ट म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभाग अंतर्गत किंवा दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक महिन्याचे जे पैसे आहेत ते प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा करण्यात यावे. एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात दिव्यांग बांधवांच्या वितरणासंदर्भात आणखीन कोणतीच ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलेली नाही. अपेक्षित होतं 20 तारखेनंतर हे ट्रान्सफर सुरू होईल, परंतु तसं झालेलं नाही. 20 तारीख गेलेली आहे, 21 तारीखसुद्धा संपत आलेली आहे, पण मेसेज आलेला नाही किंवा हप्ता जमा झालेला नाही. पाहू आता नेमकं कधीपर्यंत हप्ता जमा होतो का. एप्रिलचा हप्ता मेमध्येच येतो, हा एक पाहण्यासारखा मुद्दा असणार आहे. कारण या ठिकाणी पहा, आत्तापर्यंत तर असं झालं नाही. जर मेचा हप्ता मार्चपासून लाभार्थ्यांना मिळाला तर खूप चांगलं होणार आहे. मार्चमध्ये सुद्धा पैसे आलेले नाहीत, पण शक्यतो ही शक्यता खूप कमी आहे. आपण या अगोदर पाहिलेलं आहे, ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्याचे पैसे येत नाहीत त्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांना कधीच मिळत नाहीत, आत्तापर्यंत तर मिळालेले नाहीत. त्यामुळे ही अपेक्षा खूप कमी आहे, पण झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. आता मेमध्ये दिव्यांग बांधवांना कोणत्या तारखेला पैसे येतात हेही महत्त्वाचं असणार आहे. कारण एप्रिलचा हप्ता त्यांना जमा झालेला नाही, मेचा हप्ता आता वितरित केला जाईल. मेसुद्धा जवळ आलेला आहे, हप्ता वितरणाची तारीख पडू शकते, पण दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आणखीन एप्रिलचाच हप्ता जमा झालेला नाही. एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आले की तात्काळ तुम्हाला कळवण्यात येईल. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा.